परभणी या जिल्ह्यामधून अत्यंत धक्कादायक अशी बातमी समोर येत आहे। 35 वर्षीय सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झालेला आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलीस कस्टडीमध्ये झालेला नसून हॉस्पिटलमध्ये झालेला आहे। त्याचबरोबर पोलिसांच्या वतीने सोमनाथ सूर्यवंशी हा दलित नसून वडार जातीचा आहे यावरती त्यांचा भर देण्यात आलेला आहे। सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू जर पोलीस कस्टडीमध्ये झालेला नाही तर मग त्याच्या मृत्यूची नेमकी कारणं काय आणि पोलिसांच्या संपूर्ण भूमिकेवरती कसा संशय निर्माण होतोय यावरती एक दृष्टिक्षेप। सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू होण्याच्या पूर्वी घटनाक्रम कसा राहिलेला आहे यावरती एक नजर। दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी या ठिकाणी जिल्हा कलेक्टरच्या समोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक पुतळा आहे। या पुतळ्याच्या समोर काचेच्या बॉक्समध्ये संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहे। संध्याकाळच्या ठीक 5:30 वाजता सोपान दत्तात्रय पवार राहणारा मिर्झापूर परभणी वय वर्ष 45 या व्यक्तीने या प्रतिकृतीची तोडफोड केली। रस्त्यावरून जाणाऱ्या काही मुलांनी ते पाहिलं। सोपान दत्तात्रय पवार याला पकडलं, मारलं आणि पोलिसांच्या तावडीत दिलं। सोशल मीडियावरती हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर आंबेडकरी समाजातील तरुण कार्यकर्ते नेते हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर एकत्र येण्यास सुरुवात झाली। त्यानंतर घोषणाबाजी झाली, काहींनी रेल्वे देखील अडवली आणि याच्यानंतर दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी परभणी जिल्ह्याची बंदची हाक देण्यात आली। सकाळपासूनच हा बंद परभणी या जिल्ह्यामध्ये पुकारण्यात आलेला होता। त्यामुळे काही ठिकाणी दुकानं ही बंद होती, काही ठिकाणी ही दुकानं ही चालू होती। पोलीस आणि कार्यकर्ते या दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याच्यानंतर आंबेडकरी जनतेतील कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली। त्याचप्रमाणे रस्त्यावरील दुकानं यांची मोडतोड करण्यास सुरुवात केली। रस्त्यावरील टायर उभी करून जाळण्यात आली। त्याचप्रमाणे गाड्या यांची नासधूस करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आणि या आंदोलनाला एक वेगळं स्वरूप किंवा एक वेगळं वळण प्राप्त झालेलं होतं। दिनांक 11 डिसेंबर 2024च्या संध्याकाळपासून पोलिसांनी संपूर्ण परभणी या ठिकाणातील काही कॉम्बिंग ऑपरेशनला सुरुवात केली। या कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली पोलिसांनी दलित वस्ती परभणी या ठिकाणात जेवढ्या काही दलित वस्ती आहेत या दलित वस्तींमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलं। या कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली पोलिसांनी तरुण मुलं, तरुण मुली, वयस्कर नागरिक यांना मारझोड करण्यास सुरुवात केली। त्याचप्रमाणे पोलिसांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून पोलीस कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली कशा प्रकारे रिक्षाची तोडफोड करत आहेत, त्याचप्रमाणे टू व्हीलरवरती कशा प्रकारे लाठ्या मारत आहेत या प्रकारचे व्हिडिओ भरमसाठ असे न्यूज चॅनलने देखील दाखवलेले आहेत आणि सोशल मीडियावरती देखील व्हायरल झालेले आहेत। ज्या दिवशी परभणी बंदची हाक देण्यात आलेली होती त्यावेळी पोलिसांच्याच रूपामध्ये किंवा पोलिसांच्या बाजूने एक तरुण हातामध्ये काठी घेऊन दलित कार्यकर्त्यांना कशा प्रकारे मारतोय या प्रकारचे देखील व्हिडिओ व्हायरल झालेले होते। कॉम्बिंग ऑपरेशन सुरू असतानाच दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी वय वर्ष 35 राहणार शास्त्रीनगर परभणी या तरुणांना पोलिसांनी अटक केली। 14 डिसेंबर 2024 ला अटक झाल्याच्या नंतर काही कालावधी किंवा काही अंतराच्या नंतर सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याच्या छातीमध्ये दुखायला सुरुवात झाली। माझ्या छातीमध्ये दुखत आहे अशा प्रकारची तक्रार सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांनी पोलिसांना केली। पोलिसांनी ही तक्रार ऐकून घेतल्याच्या नंतर सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याला पोलीस कस्टडीमधून जेल कस्टडीमधून हॉस्पिटलमध्ये भरती केलं। हॉस्पिटलमध्ये भरती केल्याच्या नंतर काही अंतराच्या नंतर सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेला आहे। द वायर या न्यूजपेपरने, द वायर या न्यूज चॅनलने, द वायर या वेबसाईटने यावरती सविस्तर अशी बातमी लिहिलेली आहे। द वायर या इंग्लिश वर्तमानपत्राने ज्यावेळी या परभणीचे जे आयजी होते शहाजी उमप यांना फोन केला आणि या घटनेच्या संदर्भामध्ये विचारणा केली त्यावेळी शहाजी उमप यांच्याकडून सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा मृत्यू पोलीस कस्टडीमध्ये झालेला नसून हॉस्पिटलमध्ये झालेला आहे
अशा प्रकारचं सांगण्यात आलं आणि फोन कट करण्यात आला। याच्यानंतर काहीच सेकंदाच्या अंतरावरती त्या ठिकाणातील आयजी असणारे शहाजी उमप यांनी पुन्हा द वायरच्या न्यूज रिपोर्टरला कॉल केला आणि सांगितलं की सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी हा दलित समाजाचा नसून वडार जातीचा आहे आणि वडार जातीचा आहे हे सांगताना शहाजी उमप यांनी वडार या जातीवरती जोर दिला आणि एक प्रकारे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याची जात कोणती आहे ती जात तुम्ही नमूद करा अशा प्रकारचा एक संदेश द वायर या न्यूज रिपोर्टरला देण्यात आला। द वायर या पोर्टलने सविस्तर अशी बातमी इंग्लिशमध्ये छापलेली आहे। त्या बातमीची मी तुम्हाला लिंक देतो, ती तुम्ही जाऊन सविस्तर त्या ठिकाणी तुम्ही ते वाचू शकता। परभणी या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड झाल्याच्या नंतर जे काही आंदोलन झालं, हे आंदोलन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जेवढं काही कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं, या कॉम्बिंग ऑपरेशनच्या नंतर जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये जी काही मोडतोड झालेली होती, या मोडतोडीमध्ये करणाऱ्या महिला, त्याचप्रमाणे आंदोलनामध्ये ज्या ज्या लोकांनी हे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न केला, अशा साधारणपणे 50 तरुणांना, महिलांना अटक करण्यात आली, त्यांच्यावरती गुन्हे देखील नोंद करण्यात आले। त्याचप्रमाणे हा आकडा साधारणपणे 350च्या घरामध्ये गेलेला आहे। 350 लोकांना अटक केलेली आहे अशी देखील बातमी पुढे येत आहे। याच कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये शास्त्रीनगरमध्ये राहणारा सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी वय वर्ष 35 या तरुणाचा जर पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला नसेल, हॉस्पिटलमध्ये जर मृत्यू झालेला असेल, तर त्याचं नेमकं कारण काय आहे हे समोर येणं महत्वाचं आहे। त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी याचा पोस्टमॉर्टम हा परभणी या जिल्ह्यामध्ये न करता औरंगाबाद या ठिकाणातील घाटी रुग्णालयामध्ये करण्यात यावा अशा प्रकारची मागणी आंबेडकरी जनतेतील कार्यकर्ते आणि जनतेच्या वतीने करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे न्यायालयाच्या समक्ष सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचं पोस्टमॉर्टम करण्यात यावं आणि नेमका मृत्यू सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याचा कसा झाला, पोलीस कस्टडीमध्ये झाला की हॉस्पिटलमध्ये झाला, आणि त्याचं मृत्यूचं नेमकं कारण काय आहे हे समोर येणं महत्वाचं आहे। आणि याचसाठी आंबेडकरी समाजातील काही संघटनेने, काही राजकीय पक्षांनी उद्या किंवा परवा बंदची हाक देण्यात आलेली आहे।